हॅलो फ्रेंड्स, माझी दुनिया PUB या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत तर येत्या रक्षाबंधनला आपण आरतीचं ताट कशा पद्धतीने सजावट करणार आहोत, तर त्याच्या वेगवेगळ्या आयडियाज तुमच्याशी मी शेअर करणार आहे। चला तर पाहूया मग आरतीचं ताट कसं तयार करायचं ते। बहीण भावाच्या मधुर पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन। या दिवसाची वाट प्रत्येक भाऊ बहीण अगदी आतुरतेने पाहताना दिसतात। राखीच्या धाग्यात अडकलेल्या भावा बहिणीचे बंधन सर्व नात्यामध्ये अनोखे असते। त्यामुळे यंदा रक्षाबंधन केव्हा आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय। चला मग राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आणि तिथी पाहूयात। बहिणीच्या सुंदर नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय। या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते, भावाचे औक्षण करते व भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि हे वचन प्रत्येक भाऊ शेवटपर्यंत निभावतो। त्यामुळे हिंदू धर्मातील हा सण खास असल्याने प्रत्येकालाच रक्षाबंधनची ओढ असते। बहिणी तर या सणाची विशेष वाट पाहतात, कारण आपल्या भावाकडून त्यांना छान गिफ्ट या दिवशी मिळणार असते। हिंदू पंचांगानुसार रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो। यंदा पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारपासून सुरू होईल। मात्र रक्षाबंधन 8 तारखेला साजरे होणार का की 9 तारखेला रक्षाबंधन साजरे करावे या संभ्रमात अनेक जण आहेत। तसेच भद्रकाल सावट या रक्षाबंधनात असणार आहे का, पाहूया। रक्षाबंधन तिथी आहे पौर्णिमा तिथी प्रारंभ 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:12 पासून ते पौर्णिमा तिथी समाप्ती आहे 9 ऑगस्ट दुपारी 1:21 पर्यंत। उदय तिथीनुसार 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे होणार आहे। रक्षाबंधन शुभ मुहूर्त सकाळी 5:47 वाजता सुरू होऊन दुपारी 1:24 पर्यंत असेल। रक्षाबंधनासाठी 7 तास 10 मिनिटाचा शुभ मुहूर्त आहे। या मुहूर्तावर राखी बांधू नये। राहू काळ आहे सकाळी 9:07 ते 10:47 पर्यंत। राहू काळ हा 1 तास 40 मिनिटे आहे। राहू काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते, त्यामुळे या काळात राखी बांधू नये। राखीचे ताट सजावटीचे जर तुम्हाला आयडिया आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा। तर व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला नंतर भेटूया पुढेच अशा विविध आयडियासोबत। तोपर्यंत टाटा, बाय बाय।